दर्यापूर मूर्तिजापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या पूर्णा नदी तीरावर पश्चिम विदर्भातील शिवभक्तांची काशी असलेले तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर संस्थान लाखपुरी तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथे श्रावण मास व कावड यात्रा निमित्त शुक्रवारी सायंकाळी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्पित चांडक यांनी पाहणी दौरा केला। यावेळी कावड उत्सव समिती अध्यक्ष हरीश पिंपळे, उपविभागीय अधिकारी संदीप अपार, तहसीलदार शिल्पा बोबडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्रीधर गुट्टे, मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव, वीज वितरण उप अभियंता अभय कदम, राजेश नवलकर, जिल्हा परिषद बांधकाम प्रभारी अभियंता अनिता भगत उपस्थित होते। एसपी चांडक यांचे लाखपुरी फाटा येथे आगमन होताच त्यांनी गाडी थांबविली आणि तेथून पाहणी करत जवळपास 1 किलोमीटर पायी चालत कावड यात्रा रस्त्याची व विविध उपाययोजनेची पाहणी केली। श्री लक्षेश्वर संस्थान प्रवेशद्वारावर संस्थेचे अध्यक्ष राजेभाऊ दहापुते यांच्यासह शेकडो कावड मंडळ पदाधिकारी, सेवाधारी व शिवभक्त यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले। भगवान श्री लक्षेश्वराचे पूजन करून मंदिर परिसराची पाहणी केली। कावड यात्रा संदर्भात नियोजन चर्चासत्रात सर्व कावड मंडळ शिवभक्तांच्या वतीने श्री लक्षेश्वर संस्थानतर्फे कावड उत्सव समिती अध्यक्ष आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते एसपी चांडक यांचा शाल, पुष्पगुच्छ व भगवान श्री लक्षेश्वराची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी श्री लक्षेश्वर संस्थानचे पदाधिकारी व सेवाधारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी यांनी प्रयत्न केले। फक्त एक थोडक्यात सांगू इच्छितो की काय आमची तयारी झालेली आहे, जेणेकरून आपल्याला पण समजण्यात येईल की आम्ही पण प्रतिबद्ध आहोत। कारण की हे जे कावड उत्सव आहे हे मला तर असं वाटत आहे की अकोलाची शान आहे आणि आपला अभिमान आहे। कारण की कुठेही माझा जळगावमध्ये त्या गोष्टी होती, आता अगोदर अहिल्यानगरमध्ये होती, नंतर नांदेडमध्ये, नंतर नागपूरमध्ये, तर कुठेही मी कावड उत्सव बघितलेला नाही। तर महाराष्ट्रामध्ये आपली एक शान आहे, अकोलाचा अभिमान आहे। तर आपल्याला उत्साहाने साजरा करायचा आहे, शांततेने साजरा करायचा आहे। तर त्या अनुषंगाने सर्व डिपार्टमेंट्स काम त्यांचा सुरू झालेलं आहे। तर आमच्या वतीने पण भरपूर आमची एका मोठा पूर्ण जिल्ह्यासाठी नियोजन भवनमध्ये बैठक झालेली आहे। गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।